पोह्यांपासून फक्त कांदे पोहेच बनवत असाल तर एकदा ही वेगळी अशी रेसिपी नाश्त्यासाठी नक्की ट्राय करून पहा। यासाठी मी 1 कप पोहे घेतलेत। पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर सगळं पाणी यातलं काढून टाकलं। 5 मिनिटं पोहे सॉफ्ट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेत। आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। तर यासाठी इथे कांदा घेतला, हिरवी मिरची, आलं घेतलं, एक कच्चा बटाटा घेतला, लसूण घेतले आणि पाणी न घालता याची अशी पेस्ट केली। ही पेस्ट पोह्यांमध्ये काढून घेतले, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातले, चवीप्रमाणे मीठ घातलं, सगळं छान मिक्स केलं। यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन घातलं आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालून याचा गोळा मळून घेतला। तयार पिठाचे पराठे लाटून घेतले। सगळे पराठे एका आकाराचे होण्यासाठी झाकणाने कट करून घेतलेत। आता हा पराठा भाजून घेऊया। तेल घालून दोन्ही बाजूने छान खरपूस असा हा पराठा भाजून घेतला। झटपट, टेस्टी आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार झाला आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।